पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गाविषयी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या संसदेतील उत्तरानंतर वादळ उठलं। नाशिक शिर्डी अहिल्यानगर चाकण पुणे या सुधारित मार्गाच्या विरोधाला चढली धार। चाकण मनसर नारंगाव आळेफाटा संगमनेर आणि सिन्नर या प्रस्तावित मार्गाबाबत राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून सकारात्मकता। रेल्वे मार्ग नारायणगाव आळेफाटा मार्गेच झाला पाहिजे। खेड आंबेगाव जुन्नर संगमनेर येथील लोकप्रतिनिधी लढा पुकारण्याच्या तयारीत। आता नाही तर कधीच नाही म्हणत फोडली डरकाळी। श्री क्षेत्र खरपुडी खुर्द येथील श्री खंडोबा मंदिरात भल्या पहाटे चोरट्यांची धाडसी चोरी। गर्भगृहाचे कुलूप कोयंडा उचकटून चोरट्यांनी खंडोबा देवाचे पूजा साहित्य, चांदीचे अलंकार आणि दानपेटीतील अंदाजे 1 लाखांची रोकड असा 21 लाख रुपयांचा ऐवज केला लंपास। खंडोबा मंदिरातील चोरीमध्ये चांदीची पगडी, चांदीचे 6 हार, चांदीची पंचलिंग पिंड, खंडोबा आणि म्हाळसा यांची उत्सव मूर्ती, चांदीच्या पादुका, 2 चांदीचे सिंह, 5 चांदीचे देवाचे मुकुट असे 21 किलो चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबवले। शुक्रवारी पहाटे 5:30 वाजता मंदिरातील चोरीच्या प्रकारानंतर उडाली खळबळ। मंदिरातील चोरीनंतर भक्तांनी व्यक्त केला संताप। खंडोबा मंदिराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर। सीसीटीव्ही कॅमेरे केवळ दिखाव्यापुरते। कॅमेरे बंद असल्यामुळे चोरट्यांनी डाव साधल्याची ग्रामस्थ भाविकांनी व्यक्त केली भावना। होलेवाडी गावचे ग्रामदैवत मळवाई माता मंदिरासह 3 गर्भगृह असलेल्या मळवाई माता, हनुमान आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मूर्तीवरील मुकुट, चांदीचे हार आणि उत्सव मूर्ती पिशवीत भरून चोरट्यांनी केला पोबारा। पहाटे 2:15च्या सुमारास 2 चोरट्यांचा कारनामा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद। 1.5 मिनिटात चोरट्यांनी मळवाई देवीसह अन्य 3 गाभाऱ्यातून दागिने पळविले। खरपुडी खुर्द येथील खंडोबा मंदिर आणि होलेवाडी येथील मळवाई देवी मंदिरातील चोरी एकाच चोरट्यांनी केल्याचा पोलिसांनी व्यक्त केला अंदाज। श्री क्षेत्र खरपुडी खुर्द आणि होलेवाडी येथील चोरीच्या प्रकारानंतर खेड पोलिसांकडून मंदिर देवस्थानांसाठी मार्गदर्शक सूचना जारी। तीर्थक्षेत्राचा दर्जा असलेली आणि महत्त्वाच्या मंदिर परिसरात सीसीटीव्ही ऍक्टिव्ह करून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याच्या गाव पोलीस पाटलांमार्फत ग्रामस्थ मंदिर व्यवस्थापन समितीला सूचना। मंदिरातील मौल्यवान वस्तू, दागिने लॉकरमध्ये ठेवण्याची व्यवस्था करावी। खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांची माहिती। पुणे जिल्हा परिषद, LIC HFL आणि DG स्वास्थ्य यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील करंजावणे आणि खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे टेलिमेडिसिन केंद्र सुरू। टेलिमेडिसिन केंद्राच्या माध्यमातून रुग्णांना तज्ञ डॉक्टरांसोबत संपर्क साधणे, जटिल आजारांचे लवकर निदान करणे शक्य होणार। या सुविधेमुळे अनेक रुग्णांना शहरी भागातील तृतीय स्तरीय रुग्णालयांची गरज भासणार नाही। यामुळे रुग्णांच्या वेळेची, प्रवासाची आणि पैशाची बचत होणार। यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, LIC HFL च्या संयुक्त महाव्यवस्थापक अनिता कुमारी, DG स्वास्थ्यचे संस्थापक संदीप कुमार यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती। घरगुती वापराच्या भरलेल्या गॅस सिलेंडरमधून अवैध पद्धतीने रिफिलिंग प्रकरणाचा भांडाफोड। मरकळ येथे लोखंडे पेट्रोल पंपासमोर 4 डिसेंबर रोजी दुपारी 1:30च्या सुमारास पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कारवाई। रिफिलिंग प्रकरणी सचिन महादेव आमटे वय वर्ष 37 याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।